देवभावाचा भुकेला भक्तांसाठी धावून आला असं म्हणतात ते काही खोटं नाही. या गोष्टीचा प्रत्यय आला तो सावंतवाडी तालुक्यातील मळगाव गावात. सावंतवाडी तालुक्यातील मळगाव रस्तावाडी येथील सुमन झिलू खडपकर यांच्या निवासस्थानी जंगलात मिळालेल्या एकदंती लाकडी गणपतीचे पूजन करून गेली 25 वर्ष गणेश जयंती साजरी केली जात आहे. सुमन खडपकर कुटुंबियांचा गणपती हा सालावी 5 दिवस असे. मात्र सन 2000 मध्ये सुमन खडपकर यांच्या वडिलांचे निधन झाल्यामुळे 1.5 दिवसांनी गणपतीचे विसर्जन करण्यात आले. गणपती लवकर विसर्जन झाल्यामुळे घरातील सगळीच लहान मोठी मंडळी नाराज होती. त्यातच काही दिवसांनी सुमन खडपकर हे सावंतवाडीला जात असताना मळगाव घाटीच्या जंगलात त्यांना ही लाकडी एकदंती गणपतीची मूर्ती आढळली. मी लवकर विसर्जन झाल्यामुळे तुम्ही दुःखी झाला असाल तर मी कायमचाच तुमच्या घरी येतो असा गणपतीचा संकेत समजून सुमन खडपकर यांनी ती लाकडी मूर्ती घरी आणून एका ठिकाणी ती कायमचीच स्थापित केली. तेव्हापासून 25 वर्ष दरवर्षी गणेश जयंती साजरी केली जाते. यंदा त्या गणेश मूर्तीला वनविनायक असे त्यांनी नामकरण देखील केले आहे. दरवर्षी कामानिमित्त बाहेर जा असलेल्या घरातील व्यक्ती न चुकता गणेश जयंतीला घरी हजर असतात. एकंदरीत सुमन खडपकर आणि कुटुंबीय हा गणेश जयंती उत्सव मोठ्या आनंदाने साजरा करत असतात. स्पेशल रिपोर्ट सहदेव राऊळ, कोकण लाईव्ह ब्रेकिंग, मळगाव, सावंतवाडी. नमस्कार. आज गणेश जयंती आहे आणि आमच्या आज घरात गणेश जयंतीचा उत्सव चालू आहे. आणि हा गणेश जयंतीचा उत्सव गेली 25 वर्ष साधारण 2000 सालापासून आमच्या घरात चालू आहे. गणपती आम्हाला असं मला की माझे वडील 2000 सालामध्ये गेले, एक्सपायर झाले, मयत झाले. तर त्या वर्षी आम्हाला गणपती आमचा 1.5 दिवसाने आम्हाला त्याचं विसर्जन करावं लागलं. काही दिवसात मी माझ्या ऑफिसमध्ये जात होतो सावंतवाडीला. तिथे नागावच्या घाटीमध्ये मला ते एक गणपती मला दिसला तिन्हीच्या लाकडामध्ये. तर आमची धारणा आता अशी झाली की देवाने आमचे सगळे कुटुंब आमची गणपती विसर्जन केल्यामुळे सगळ्यांची थोडंसं त्याला वाईट वाटलं. तर मग तो आम्हाला दिसला त्या घाटामध्ये. तो आम्ही आणला आणि त्याची घरात त्याची आम्ही प्रतिष्ठापना केली. आणि आमची धारणा अशी आली की तो गणपती आमच्या घरात येऊन कायमचाच राहिलेला आहे. तर 2000 सालापासून आज तक आहे गणेश जयंतीला आमच्या घरात त्याचा उत्सव आम्ही करत असतो. तो आजकालचा उत्सव चालू आहे. आणि ह्या वर्षी आम्ही त्या गणपतीला त्याचं नामकरण त्याचा सोहळा साजरा केला. त्याचं नाव आम्ही श्री वनविनायक असं आम्ही ठेवलेलं आहे. आणि तो ह्याच्यापुढे तो वनविनायक या नावाने तो आता ओळखला जाईल. आणि त्या देवाने सगळे आमच्या घर सगळं चांगलं केलेलं आहे. त्यामुळे तो आता आमचा नवसा देव आमचा आहे अशी आमच्या कुटुंबाची आमची धारणा आहे.